नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी असाल, वर्गशिक्षक असाल, पालक असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, या सर्वच घटकासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे वर्ग काढणे. आता यापूर्वी आपण जे 2 व्हिडिओ पाहिले की एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. आता हा तिसरा व्हिडिओ आहे की एकक स्थानी 0 नाही 5ही नाही, म्हणजे एकक स्थानी 0 व 5 नसणाऱ्या संख्येचा वर्ग आपल्याला कसा काढायचा आहे हे आपल्याला इथं शिकायचं आहे. आता याकरता आपल्याला पूर्वतयारी म्हणून इथे 1 ते 10 संख्याचे वर्ग आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्यावे लागेल. आणि हे 1 ते 10चे वर्ग तुम्हाला येत असेल, 1 ते 10 संख्यांचे वर्ग, तर तुम्हाला इतर संख्याचे वर्ग काढणे खूप सोपे जाईल. आता बघा, इथे 1 ते 10चे वर्ग हे लिहिलेले आहेत. आणि आता आपण उदाहरणादाखल ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 नाही आणि 5ही नाही असा संख्येचा वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा हे इथे बघणार आहे. याकरता आता आपण ही 48 संख्या घेतली आणि आपल्याला 48 या संख्येचा काय काढायचा आहे, वर्ग काढायचा आहे. 48 या संख्येचा काय करायचा आहे, वर्ग काढायचा आहे. याकरता आपल्याला काय करायचं बघा, इथे प्रथम एकक स्थानी कोणती संख्या आहे, 8 आहे, त्याचा वर्ग करा. आता 8चा वर्ग किती येतो, 64. 8चा वर्ग 64 आला. त्यानंतर दशक स्थानी किती आहे, 4 आहे, त्या 4चा वर्ग करा आणि 4चा वर्ग किती आला आहे, 16 आला. बघा इथे 4चा वर्ग 16 आला आणि 8चा वर्ग इथे 64. अशा प्रकारे इथे संख्या तयार झालेली आहे. आता इथे म्हणजे काय केलं बघ, प्रथम 8चा वर्ग 64 केला, 4चा वर्ग 16 केला. आता बघा इथे आलेल्या संख्येच्या एकक स्थानी पहिलेच 0 देऊन द्या. दिलं 0. बघा एकक स्थानी कोणती अंक आहे, 4 आहे, इथे 4च्या एकक स्थानी इथे 0 दिलं. आता काय करा, इथे 48 आहे, 4 गुणला 8 गुणला 2. बघा काय करायचं आपल्याला, 4 गुणिला 8 गुणला 2, 8 दुणे 16 आणि 16 चूक 64. ही 64 संख्या जी आलेली आहे, बघा इथे 64 जी संख्या आलेली आहे ती आपल्याला, जी 64 संख्या आहे ती काय करायची आहे, इथे 66च्या खाली लिहायची आहे. बघा 64 संख्या आपल्याला काय करायची आहे, इथे आपल्याला कोणाच्या खाली लिहायची आहे, 66च्या खाली आपल्याला 64 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, लिहायची आहे. बघा 64 संख्या लिहायची आहे. आता ही 64 संख्या कुठून आली, बघा 64 संख्या आपल्याला लिहायची आहे. आणि आता आलेल्या सर्व संख्याची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. सर्व संख्येची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा इथे एकदम हळू पाहू आपण, इथे बेरीज करायची आहे, बेरीजचं चिन्ह दिलं, बेरीज करूया. आता बघा, आता इथे 4 आणि 0. बघा इथे आपल्याला बेरीज करायची आहे, 4 आणि 0. बघा थोडंसं झूम करतो कारण की ते बरोबर लिहिणे होत नाही. हे बघा काय केलं आपण, 8चा वर्ग 64 केला, 4चा वर्ग 16 केला आणि नंतर इथे आलेल्या संख्येच्या एकक स्थानी आपण काय करू, इथे 0 देऊया. बघा एकक स्थानी इथे 0 दिलं आणि नंतर दुसरी स्टेप, 4 गुणिला 8 गुणला 2 करायचं. बघा
4 आहे बघा, 4 गुणला 8 गुणला 2, इथे काय आला आहे 64 आला आहे, 64 आला आहे. आणि या संपूर्ण संख्येची काय करायची आहे आपल्याला, बेरीज करायची आहे बघा. आता इथे बेरीज करूया, बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. आता बेरीज करूया. 4मध्ये 0 मिळवलं किती येणार आहे, 4 येणार आहे. 4मध्ये 0 मिळवलं संख्या किती येणार आहे, 4 संख्या येणार आहे. त्यानंतर 6मध्ये बघा, 6मध्ये 4 मिळवले किती येते, 10 येते. 10चं काय येईल, 0 येईल बघा, इथे 10चं 0 आणि आपला 1 जो आहे तो आपण वर दिला. आता किती झाले बघा, 6 न 6 12, 12 न 1 13, 13चे किती आले 3 बघा, 13चे 3 आले, 13चे 3 आणि 1 वर दिला. आणि पहिलेचा 1 आणि आताचा 1 किती झाले 2. अशा प्रकारे इथे तुमचा जो वर्ग आहे 48चा 2304 इथे आलेला आहे. तुम्ही बेरीज आपला तुमच्यापाशी जर मोबाईल वगैरे असेल, कॅल्क्युलेटर असेल, तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करूनसुद्धा बरोबर आहे की चूक आहे हे पडताळणी करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ज्या संख्येच्या एका स्थानी 0 नाही, 5 नाही, त्या संख्येचा आपल्याला अशा प्रकारे वर्ग काढता येतो. प्रथम काय केलं आपण, इथे 48 आहे, 8चा वर्ग काढला 64, त्यानंतर 4चा वर्ग काढला 16, त्यानंतर आलेल्या संख्येच्या एका स्थानी आपण 0 दिलं. 0 दिल्यानंतर आपण काय केलं बघा, इथे 48 आहे, 4 गुणला 8 गुणला 2 केलं बघा, 4 गुणला 8 गुणला 2 केलं, 8 दुने 16, 16 चूक 64, 64 इथे बघा, 6च्या खाली 4, 6च्या खाली 7 म्हणजे 66च्या खाली 64 लिहिले. आणि याची गेली बेरीज, 4 0 4, 6 ने 4 10, 10 0, हातचा 1 वर दिला, 6 6 12, 12 ने 1 13, 13चे 3 आणि 1 आणि 1 2. अशा प्रकारे 2304 2304 या संख्येचा काय आला आहे, वर्ग आलेला आहे. आता बघा, 23 या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. म्हणजे बघा, 23च्या एकक स्थानी 0 नाही, 5ही नाही. आपण ह्याच्यापुढे ज्या संख्या आहेत त्या पाहिल्या कशा, 0 आणि 5चा वर्ग म्हणजे कसा काढायचा आहे पाहिला. आता बघा, 23ची संख्या आहे, त्याच्या एकक स्थानी 0 नाही, 5 नाही, या संख्येचा वर्ग काढायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, 3चा आपल्याला वर्ग करायचा आहे. 3चा वर्ग किती येतो, 3चा वर्ग आपण 3चा पाडा 3 म्हटलं आपण, समजा 3 1 3, 3 7 3 3 9, 3चा वर्ग किती आला, 9 आला. आपल्याला 9 घेतले आपण, 3चा वर्ग 9. आणि आपल्याला इथे बघा, आता एक संख्या आपल्याला इथं घ्यायची नाही, आपल्याला इथं 2च संख्या लिहायच्या आहे. पण आता 9ला 2 संख्येत कसं रूपांतर करायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, 0 9 लिहायचं आहे बघा, इथे 0 9 लिहायचं आहे. इथे 0 9 लिहिलं. आता ही 2 संख्येत रूपांतर झाले, 0 आला आणि 9 आला, 0 9 आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2चा वर्ग करायचा आहे. 2चा वर्ग किती येतो बघा, इथे 2चा वर्ग येतो 4, म्हणजे इथे झाले 409 बघा, इथे 409 झाले. आता इथे प्रथम आता एकक स्थानी आपल्याला काय करायचं आहे, 0 द्यायचं आहे. एकक स्थानी मी 0 देतो. जर एकक स्थानी जर 0 दिलं नाही तर आपल्याला योग्य प्रकारे उत्तर येणार नाही. बघा, एकक स्थानी 0 दिलं. आता काय करायचं आपल्याला, 2 गुणिला 3 गुणिला 2 अशा प्रकारे करायचं आहे. बघा, काय करायचं आहे, 2 गुणिला 3 गुणिला 2 म्हणजे 3 दुने 6, 6 दुने 12 आणि आलेला जो गुणाकार आहे तो इथे लिहायचा आहे. आता मी इथे तो गुणाकार लिहिला आहे. आणि आता आलेल्या संख्येची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा, आता इथे
बेरीज करूया इथे. आता 9 आणि 0 किती होते? 9 आणि 0 9 होतो. बघा 9 झाले. आणि 0 आणि 2 किती होतात? 2 होतात इथे बघा. आणि 4 आणि 1 5 बघा. अशा प्रकारे 529 इथे 23चा वर्ग आलेला आहे. आता दुसरी संख्या आपण घेऊ. आता बघा समोरची संख्या आहे 37. आता आपल्याला काय करायचं आहे? 37चा वर्ग काढायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला 7चा वर्ग घेऊया. 7चा वर्ग इथे येते 49 बघा. त्यानंतर इथे 3चा वर्ग घेऊया. 3चा वर्ग किती येतं? 9 येतो. अशा प्रकारे इथे संख्या तयार झालेली आहे 949. आणि प्रथम इथे आपल्याला एकक स्थानी 0 द्यायचा आहे. आणि 0 दिलं नाही तर आपला जो वर्ग आहे तो अचूक येणार नाही. नियमानुसार आपल्याला इथे 0 देणं आवश्यक आहे. आता बघा समोर काय करायचं आहे? समोर आपल्याला 3 गुणला 7 गुणला 2 करायचे आहे. म्हणजे 7 त्रिक 21, 21 दुने 42 अशा प्रकारे आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार आलेला आपल्याला इथे समोर लिहायचा आहे. 42 जो गुणाकार आला आहे तो इथे आपल्याला 94च्या खाली लिहायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. आता आपण इथे बेरीज करूया बघा. इथे योग्य अशी मांडणी करून ते आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता मी इथे बेरजेचं जे चिन्ह आहे ते बेरजेचं चिन्ह इथे घेतो आणि काय करतो? बेरीज करतो. बघा इथे संख्या आपण इथे योग्य प्रकारे मांडल्या आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? इथे बेरीज करायची आहे बघा. आता इथे 9 आणि 0 किती होईल? बघा 9 आणि 0 इथे 9 होईल बघा. 9 आणि 0 इथे किती होतील? 9 होईल. त्यानंतर आता समोरच्या संख्येची आपण बेरीज करूया. 4 अधिक 2 इथे 6 होईल बघा. आणि 9 आणि 4 इथे होईल 13. आणि अशा प्रकारे इथे जी संख्या आहे 37 त्या संख्येचा जो वर्ग आहे 1369 अशा प्रकारे वर्ग आलेला आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 नाही किंवा 5 नाही अशा संख्येचा तुम्ही वर्ग करू शकता. आणि आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 100 या संख्येचेच वर्ग कमी येतात. स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा किंवा 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये म्हणा किंवा इतर नवोदय परीक्षेमध्ये 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये अशा प्रकारचे जे वर्ग आहेत ते 1 ते 100पर्यंतच कमी येतात. तर अशा प्रकारे तिन्ही पद्धतीने आपण इथे वर्ग पाहिलेले आहे. पहिला व्हिडिओ आहे आपला एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग. दुसरा व्हिडिओ आहे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग. आणि तिसरा व्हिडिओ आहे एकक स्थानी 0ही नाही आणि 5ही नाही त्या संख्येचा वर्ग कशा प्रकारे काढायचा. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने खूप हळूवार पद्धतीने इथे सांगण्यात आलेलं आहे. एक एक स्टेपनुसार घाई न करता अतिशय शांतपणे आपल्याला इथे कशा प्रकारे वर्ग काढायचा हे सांगितलं आहे. तर या पद्धतीचा तुम्ही वापर करा. विद्यार्थ्यांना खूप आवडतात अशा सोप्या पद्धती. विद्यार्थ्यांना या वर्ग काढण्याच्या पद्धती खूप आवडतात. त्यांना खूप आनंद येतो. क्रिएटिव्ह पद्धती आहे आणि अशा पद्धतीने जर आनंददायी पद्धतीने शिकवलं तर विद्यार्थ्यांना ताण निर्माण होत नाही आणि ते सोप्या पद्धतीने वर्ग काढतात. धन्यवाद.